बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, असं म्हणतात की राजकारणामध्ये कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो। आज एकमेकांना शिव्या घालणारे, एकमेकांची उणीधुणी काढणारे, एकमेकांना कपडे उतरवणारे हे राजकारणी कधी एकत्र येतील किंवा पडद्यामागे कधी सूत्र हलवतील हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला कळणार नाही। नमस्कार, मी अमित जोशी, आय लव्ह गोरेगाव बंदा ये बिंदासाच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय। आता विधानसभेचे बिगुल 1 ऑक्टोबर मध्ये वाजेल, त्यामुळे आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। महायुतीमध्ये कोण असणार, महाविकास आघाडीमध्ये कोण असणार हे सुरू असतानाच आता दावे प्रतिदावे सुरू झाले। काँग्रेस म्हणते की आम्ही 150 जागा लढवणार, उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की आपण 288 जागांची तयारी करतोय। एकीकडे भाजप छुप्या पद्धतीने चाचपणी करत आहे 288 जागेची। अजितदादा गटाला टेन्शन आहे की काय होणार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात की आम्ही 225 ते 200 जागा लढवणार। विविध तर्क सुरू आहेत। 1 महिना जेव्हा उरेल आचारसंहिता जाहीर व्हायला तेव्हा कळेल की नेमकी परिस्थिती काय आहे। मात्र या सर्व गोंधळांमध्ये सध्या एक चर्चा सोशल मीडियावर अशी आहे, ती म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येणार का। मला असं वाटतं की फार कठीण परिस्थिती आहे। उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता अगदी कमी आहे। त्याला सर्वात प्रमुख कारण म्हणजे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी जो घाव घातला आहे, म्हणजे असा घाव मारला आहे उद्धव ठाकरेंवर की ते घायल झाले। त्यामुळे आता तो जो घाव आहे तो भरून निघणार कसा। ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला वेगवेगळे लढले, त्याचंही कोणी काही बोलू शकत नाही। त्यानंतर उद्धव ठाकरे आघाडीबरोबर गेले, ते आघाडीबरोबर गेल्याबरोबर मोदी शाह यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करत शिवसेना पूर्णपणे फोडली। मी तर म्हणेन पूर्णपणे फोडली। त्याला कारण असं आहे, पक्षही गेलं, चिन्हही गेलं, सोबत 41 आमदार गेले, सोबत 13 खासदार गेले। त्यामुळे उद्धव ठाकरेंकडे काही उरलं नव्हतं। तो राग उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे। तरी देखील असं होतं की ठीक आहे, फोडाफोडी होते, शिवसेनेत यापूर्वी झाली, अनेक पक्षात झाली, परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये जी गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत घडली ती त्यांच्या अतिशय जिव्हारी लागली। आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की पुढील 5 वर्ष तरी उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येईल। त्याला कारण होतं राजकारण आहे। राजकारणात टीका होत असते, पण टीकेचा स्तर हा खाली जाता कामा नये। नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना अधिक टार्गेट करणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी त्याच्यावर टीका केली, म्हणजे उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका केली। मात्र ती टीका करताना 2 गोष्टी या नरेंद्र मोदी यांच्याकडून ज्या घडल्या त्यामुळे उद्धव ठाकरे हे बरेच दुखावले गेले। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे नकली संतान। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा कोण असं विचारलं तर उद्धव ठाकरे यांचं साहजिकच नाव येतं की उद्धव ठाकरे हे त्यांचं बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत, शिवसेनेचे खरे वारसदार ते आहेत। या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे। असं असताना नरेंद्र मोदी भर सभेतून, प्रत्येक सभेतून, म्हणजे महाराष्ट्र सोडा, महाराष्ट्रात तर ते बोलले, परंतु आंध्र प्रदेशमध्ये जाऊन, तेलंगणामध्ये जाऊन, केरळामध्ये जाऊन त्यांनी सभा घेतल्या तेव्हा देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि म्हणाले की हे नकली संतान आहे। एखाद्या मुलाबद्दल आणि त्याच्या वडिलांबद्दलचं जे नातं असतं त्या नात्यामध्ये कोणी विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कोणी द्विधा मनस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कोणालाही सहन होणार नाही। उद्धव ठाकरे हे तर राजकारणी आहे, एका पक्षाचे नेते आहेत, त्यामुळे साहजिकच ते दुखवले गेले। आणि दुसरी गोष्ट अशी होती की नरेंद्र मोदी असे म्हणाले की नकली सेना आहे। ज्या शिवसेनेसोबत तुम्ही 30 वर्षाचा घरोबा केला, ज्या शिवसेना प्रमुखांमुळे नरेंद्र मोदी यांचं मुख्यमंत्रीपद 2002च्या गोधरामध्ये वाचलं। कारण मला आठवतं की लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी
हे गोधरा कांडानंतर, गुजरातच्या दंगलीनंतर नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी करण्याची तयारी करत होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी हे मुंबईत आले, बाळासाहेबांच्या मातोश्रीवर होते, तेव्हा त्यांनी मातोश्रीवर हा विषय काढलेला की आम्हाला नरेंद्र मोदी यांना बदलायचं आहे. त्यावेळी बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींची बाजू घेतली. त्यांनी असं म्हटलं की नाही, तुम्हाला हे परवडण्यासारखं नाही, नरेंद्र मोदी यांनाच मुख्यमंत्री ठेवा तर गुजरात हा सुरक्षित राहील. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचं जे काय आज यश आहे, आज नरेंद्र मोदी जे काही आहे त्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. आणि तसं असताना याच बाळासाहेबांच्या जे झाड लावलं होतं त्या झाडाच्या सगळ्या फांद्या या मोदी, शाह आणि फडणवीस यांनी तोडल्या. ते झाड असंच निस्ताभूत करून टाकलं. आणि त्यानंतर पक्ष, चिन्ह, निवडणूक आयोगावर प्रचंड दबाव टाकून म्हणा की सुप्रीम कोर्टामध्ये तारीख पे तारीख सुरू आहे म्हणा, चिन्ह आणि पक्ष हे देखील काढून त्यांनी शिंदेला दिलं. म्हणजे जे खरे वारसदार होते त्यांना उघडं करायचं आणि जे खोटे होते त्यांची भरभराट करायची ही कामं भाजपने केली. आणि वरून म्हटलं काय तर ही शिवसेना नकली आहे. त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे दुखावले गेले. आज भाजप आणि ठाकरे म्हणजेच मातोश्री म्हणा, उद्धव ठाकरे म्हणा किंवा ठाकरे गट म्हणा, यांच्या जी संघर्षाची दरी आहे ती अतिशय लांब झाली आहे. म्हणजे एका तीरावर उद्धव ठाकरे, दुसऱ्या तीरावर भाजप आहे. आज सोशल मीडियावर असं म्हटलं जात आहे की भाजप आणि उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आगामी काळात एकत्र येणार, किंवा भाजपचे नेते म्हणा, शिंदे गटाचे नेते म्हणा, राष्ट्रवादीचे काही नेते म्हणा, ते खुलेआमपणे येतात, सोशल मीडियावर येतात, छोट्या पडद्यावर येतात आणि असं सांगतात की काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सगळ्यांना घेऊन भाजप सोबत येणार आहे किंवा त्यांच्या चर्चा सुरू आहेत. ह्या सर्व अफवा आहेत. मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे इतका मोठा वेडेपणा करतील आणि सहजासहजी जे घाव दिले आहेत भाजपने, नरेंद्र मोदींनी, अमित शहानी, फडणवीसांनी, ते विसरून जातील आणि भाजप बरोबर जातील. कारण ते त्यांना परवडण्यासारखं नाही. आज जनतेने त्यांना कौल दिलाय. का दिलाय तर तो मोदी विरोधी दिलाय, भाजप विरोधी दिलाय. महाविकास आघाडीला एक बळकटी मिळाली आहे महाराष्ट्रामध्ये. ती काय मिळाली आहे तर ती मोदी विरोधात होते. मोदींनी 18 सभा घेतल्या, त्याच्यामध्ये फक्त 4 जण निवडून आले, 14 जण पराभूत झाले. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये मोदी लाट चालली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सोबतच उद्धव ठाकरे राहतील किमान पुढील 5 वर्ष तरी. मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ही मंडळी आहेत ती भाजप सोबत, फडणवीसांसोबत, मोदींसोबत जातील. हा अगदीच अचानक मोठा काही दबाव आला किंवा मोठी काही यंत्रणा जर मागे लागली तर तो एक अपवाद असेल. मात्र जर तसं झालं नाही आणि केवळ प्रेमाने आपण हिंदू आहोत, आपलं हिंदुत्व आहोत या मुद्द्याने जर असं होत असेल की मोदी, शाह, फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरे जाणार असतील तर ते चुकीचं आहे. कारण मोदी, अमित शहा आणि फडणवीसांनी जो घाव दिला आहे, जो प्रहार केला आहे उद्धव ठाकरे कुटुंबियांवर आणि शिवसेनेवर, तो इतका गंभीर आहे, इतका खोलवर आहे की सध्या त्याच्यावर मलम दिसत नाही. उद्धव ठाकरे काही भाजप सोबत जातील असं मला वाटत नाही. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन येईन. तोपर्यंत पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हो, तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे. कारण हळूहळू आम्ही जो व्हिडिओ सुरू केलेला युट्यूबवर, आमचे जे व्हिडिओ येतात, आज त्याचा पल्ला जवळजवळ 12,000च्या पुढे जात आहे. आणि हे सर्व श्रेय आपलं आहे. असंच प्रेम, असंच आशीर्वाद तुमचा आमच्या सोबत राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.